नमस्कार मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता तुम्हाला माहिती पडलं, एक दोन दिवसात जरा गॅप पडला, पण आता जो विषय निवडला ना त्याला आपण थोडं पुढंच रेटणारच आहे. म्हणजे रेटणार म्हणजे काय करणार आहे, पुढं थोडं आत घुसायचा प्रयत्न करू. आज एक विशिष्ट विषयावर आपल्याला बोलायचं आहे. त्या विषयाचं नाव आहे स्पर्म डोनेशन. आता ही इंग्रजी शब्दांचाच राडा असतो सगळा, पण मी तुम्हाला इसकाटून सांगतो. हा विषय असा आहे, आता जे एज्युकेटेड त्यांचा प्रश्न नाही, पण आपले सबस्क्रायबर्स असे आहेत ना, लहान मध्यम, लहान म्हणजे परिस्थितीने लहान किंवा गरीब कुटुंबापासून शेतकऱ्यापासून सगळ्याला कळला पाहिजे विषय असं आहे. त्यामुळे इंग्रजीतून शेतकऱ्याचं लय वाकडे तुम्हाला सांगतो. इंग्रजी औषधाच्या दुकानावर काय त्या बाटली दिले ते कळत नाही, ती दुप्पट पैशाने औषधं कीटकनाशक खरेदी करतात असं आहे. आता हे स्पर्म डोनेशन असा प्रकार आहे की माणसाचं, एखाद्या पुरुषाचं जे वीर्य आहे त्याला स्पर्म म्हणतात. हे डोनेट केलं जातं, म्हणजे त्याची देणगी दिली जाते, दुसऱ्याला दिलं जातं. आणि तो विषय कसा आहे काय आपण खोलवर जाणून घेऊ मोजक्या शब्दामध्ये. हा एक असा प्रकार आहे की काही लोकांच्याकडे अमाप पैसा आहे पण त्यांना मूल होत नाही. मग ते काय करतात, डॉक्टरांच्या सल्ल्याने स्त्रीला, त्याच्या बायकोला, ते जे आता मूल तयार होण्यासाठी म्हणलं पुरुषाचं स्पर्म तर लागणार आहे ना, मग ते म्हणतात तुम्ही पैसे घ्या, त्याची फी घ्या, पण तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचं स्पर्म, जे प्लॅस्टिकच्या ह्याच्यात त्यांनी काचच्या नळीमध्ये दिलेलं आहे ते स्पर्म घ्या, आणि ते स्पर्मची प्रक्रिया माझ्या बायकोच्या स्पर्मशी करून एक मूल तयार करा, मूल वाढवा, आणि ते मूल मला द्या, त्याला माझं नाव द्या. अशी हाय प्रोफाईल लोकांची सिस्टीम असते, ज्याला पाहिजे तशी. डोनेट करतो डॉक्टर, डॉक्टरांच्याकडून, डॉक्टर मध्यस्थ असतो, डॉक्टर ज्यांच्याकडून घेतो त्याची जी प्रक्रिया आहे घेण्याची ही फार जटिल आहे. तुम्हाला सांगतो, ही लोकांना बऱ्याच जण, आता बरेच गावाकडे इतके तरुण होते लग्न जमानात, ज्येष्ठाच्या समाजाची त्याला पोरगी देणार का, सगळ्याला सरकार नोकरी पाहिजे, ती काय राहिली नाही आता. हां, ते अजून ती वडी तोड्याचं काम चालू आहे त्यांचं. पोरांचं एक आयुष्यातला दिवस कमी होते, मला तर लय वाईट वाटतं, आणि त्या दृष्टीने काहीतरी आपण प्रयत्न चालू करणारच आहे असा विषय. ह्या मुलांच्यासाठी ते मोकरीचे आहेत, त्यांचं दारू पिण्याचं प्रमाण वाढले, त्यांचं काहींचं म्हणजे बरखाटले काही अक्षरशः कवर. आजचा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगू का, पोरांना आहे ना अशी शाश्वती भरोसा असा पुढच्या येणार लाईफबद्दल वाटत नाही, हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि त्यासाठी सरकार, आपण जे निवडून देतो, जे बटन दाबतो ना, ती नीट असावं लागतात महाराज. त्यांनी त्यांचं नीट घातले ना, ते आपले नीट विचार केले ना त्यांनी, आणि जे योजना आर्मीपासून त्या सगळ्या भरत्या, गृह विभागाच्या भरत्या, प्रत्येक ठिकाणी भरत्याच नाहीत, अजून काहीच नाही. 50-50 हजार पोरं, पोरं लागत्यांना महाराज फाटाफाटा. पोरं कुठं कमी नाहीत, परिस्थिती जाणीव आहे त्यांना. सगळे फक्त दाबली गेली पोरं सगळे कोण महाराज, आणि एक आयुष्यात दिवस कमी होतोय. मग ह्यांना असं वाटतं की आली ही चांगला धंदा आहे, आता हेच करू आपण. पण ते कसं आहे काय तुम्हाला सांगतो, ते स्पर्म कुणाचं घेतलं जातं तर त्यासाठी लय मोठ्या अटी आहेत, आणि त्यातल्या अटी सांगतो तुम्हाला काय आहेत. 18 ते 35 ह्याच वयोगटातलं घेतलं जातं नंबर 1, कारण त्याच वयोगटामध्ये स्पर्म क्वालिटी ही सगळ्यात सुपर असते. एक चांगला मूल तयार होण्यासाठी, कारण त्या मुलाचा IQ पण चांगला पाहिजे. त्यानंतर काय काय विचार घेतला जातो, त्याची किती टेस्ट असते बघा. याच्या तर किरकोळ, याच्या तर घेतली जाते, पण तुमची अनुवंशिकता तपा, तुमच्या वडिलांना, आजोबांना, कुणाला डायबिटीस आहे का, कुणाला शुगर आहे का, आपलं शुगर डायबिटीस एकच, ब्लड प्रेशरचा त्रास आहे का, परत ते कोड फुटणे आपण म्हणतो, चट्ट होत्यात पांढरं, तसं काय आहे का, किंवा TB आहे का, लेप्रसी किंवा ते कुष्ठरोग आहे का, ह्याची संपूर्ण हिस्ट्री आहे. कारण स्पर्ममध्ये संपूर्ण गुणधर्मच ते दुसऱ्या ह्याच्याकडे जात असतात, मुलाकडे जात असतात आपल्या ह्याच्याकडून. म्हणजे कसं आहे, आता तुम्ही जे आहात ना, तुमचे वडील जवळजवळ तुमच्यासारखे दिसायचे, त्यांचे वडील तुमच्या आजोबा जवळजवळ तुमची एक ठेवण असते शरीराची, म्हणजे असं म्हणजे ठरलेलं असं ते अनुवंशिकता, तसा कुठला आजार नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर हाईट, तुमची हाईट, तुम्ही जर हाईट बुटके असाल ना, तुमचं डोनेशन तुम्हाला सिलेक्ट करणार नाही, ध्यानात ठेवा. तुमची हाईट योग्य पाहिजे, उंच असेल तेवढं चांगलं. तुमचा बॉडीचा कलर, आता तो कोट्या दिशाला ते स्पर्म पाहिजे विकत आणि डोनेट केलेलं, आणि त्याला मुलगा पाहिजे, तो म्हणजे असा काळा भंगार, काळा कुळकुळीत, मग आपला श्रीकृष्णाचा कलर आहे, काळ्या माणसाला रांगणाक माटून घेऊ. पण लोकांच्या अपेक्षा सांगतो कसं असतं जग ही, ते सांगणार ते गोरापानच पाहिजे,
असं पाहिजे तसं पाहिजे. मग तुमचं सिलेक्शन त्याच्यावर ठरतं, तुमचा कलर पाहिला जातो. आणि त्याच्यानंतर क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे का, तुमची मानसिकता, तुमचे जे स्त्रवतात आतमध्ये, की काही जण नाही का क्रिमिनल होत्यात, लय राग येतो, लय क्रोध येतो त्यांना आणि ते हत्या करून आतमध्ये जातात, काही वर गेले, असा प्रकार असतो सगळा. ही माणूस म्हणजे ह्या माणसाचा तंतू ह्या डॉक्टर लोकांनी पार इसकाटून त्याचं वेगवेगळी पुस्तकं लिहून ठेवल्यात, सगळं रेकॉर्डेड आहे. माणूस आता काही लय असं विशिष्ट राहिलेलं नाही, पण लोकांच्यापर्यंत अजून ते माहिती नाही, म्हणून एवढाच विषय ते पाहिलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या हॉबीज काय आहेत, त्याची व्यसनं काय आहेत हे पाहिले जातात. हे सगळे करून त्याची डोळ्याचा कलर पाहिला जातो. आणि हे समजा योग्य आधी स्मार्ट देखना मुलगा 1835चा 18पासून 35च्या आतला असा त्यांना जर वाटला तर त्यांना ते एक तारीख दिली जाते. त्या टेस्ट करतात, ते फ्रीमध्ये करतात. शिवाय टेस्ट केल्यानंतर त्यांना एक तारीख दिली जाते आणि तारखेला त्याचं जे स्पर्म डोनेट आहे म्हणजे स्पर्म त्याचं घेतलं जातं आणि ते त्यांच्या ह्याच्यात ते कुणाला वापरलं काय हे सगळं गोपनीय असतं, ते काय कधी कळत नाही. मग देणाऱ्याला फायदा काय, डोनेट तर करतो तो, पण देणाऱ्याला फायदा काय, त्याला त्याचे 8,000 पासून 12,000 रुपये एवढ्यापर्यंत रक्कम मिळते. चायला तुम्ही म्हणताना 8,000 आणि 10,000 एका ह्याचं, आमचं तर आतापर्यंत कोट्यवधी रुपये, काहींचं लक्षवधी रुपये संडासमध्ये निघून पळून गेलं. असंच आहे बघा, आपली पार डोळ्याच्या खोबण्या झाली, चिपड झाली शरीराची, आपल्या मानगोटा एवढ्या मांड्या एवढ्याला झाल्या. आपल्याला अक्कल काय अजून यायचं, आपलं 61-62 चालूच आहे. याच्यातून बाहेर या, सुधरा, जग बघा, स्वतःला सिद्ध करून दाखवा, स्वतःची प्रॉपर्टी तयार करा, स्वतः काहीतरी बना, स्वतः लग्न करा आणि दाबा. तुम्हाला सांगतो मी, पीळ देऊन प्रपंच करा. त्याला म्हणायचं खरं बापाच्या पोटचा खरा चांगला माणूस. ही बाकीची जी यांगाळ वंगाळ आहेत ना, ह्यांचं अवघड. ह्यांचं बऱ्याच जणांना तुम्हाला बघवी, गांजा, अलख निरंजन, त्यांचं काय नाही राहिलं आता. त्यांचा विषय जवळजवळ संपलाय आता ती फक्त तुम्ही काय करा, दोरीत चाला की सगळे व्यवस्थित होते. आणि दुसरी गोष्ट, हे आता कुठं केलं जातं, कुठं पैसे मिळते, आता लगेच ती चालले काय, आपल्याला माल देऊ द्या. बुचणं फोडायचं, आपल्याला माल येऊ द्या. मालाचा विषय असा आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचे केंद्र असतात, म्हणजे हिच असतं, स्पर्म डोनेट सेंटर असतात. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी एकच असतं. शासनाचा त्याच्यात सहभाग असतो, डॉक्टरची एक बॉडी असते त्यांचंही. आणि ते हाय प्रोफाईल एरियामध्ये कुठंच पाठवतात. समजा तुमचं डोनेट समजा मागणी कोरियामधून असेल तर त्याचे म्हणजे रेट पण जास्त ठरले जातात. म्हणजे असं म्हणजे एक हे असतं त्याच्यामध्ये, कसं ज्याला जसं पाहिजे तसं. हे जग असं आहे, कायदा कोणाला अडवित नाही. कायद्याने आचार विचार स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, कोणाकोणाला हाणामारी स्वातंत्र्य आहे. हाणामारी झाल्यानंतर कायदा बी आहे, त्याला आत टाकण्याचं स्वातंत्र्य, सगळे ते कायद्यामध्ये काम चालतो. तुम्ही कसं चालायचं तुम्ही चाला, तुमच्या पद्धतीने चाला, असा विषय. आता एवढे पैसे मिळाले अहो, काय म्हणते आली चांगला धंदा आहे भाऊ, धंदा ही. पण ते कसं आहे, ह्या ठराविक सिलेक्टिव्ह लोकांसाठीचे. आणि त्याची वेबसाईट उपलब्ध आहे, त्या वेबसाईटवर कधी काही फसवणारे बी लोक आहेत. तुमचा आम्ही हे घेतो, म्हणजे नाव नंबर घेतो, तुम्हाला लवकरच सांगतो, असं करा, 500, 1000, 2000 ती फी भरा, ही भरा. 9 रुपया जरी कोणी मागितलं तरी त्याला माझं ही बेकार चोट आहे, त्याला हुसकून द्यायला लगेच देणार ठेवा. ही धोके इतके लोक फोकट, कष्टच नको महाराज, नुसती फोकट खायला शकतात लोक, लय अवघड यांचं. यांच्या काय वंश पुढे चलत नसतो. ही तात्पुरती इथंच तोंडासून जाणार आहे, तुम्हाला गरिबाला लुटणारी. त्याच्यामुळं शासकीय यंत्रणेकडून किंवा शासकीय स्पर्म डोनेट सेंटर जे आहेत त्या जिल्ह्या ठिकाणी कुठे आहेत, किंवा मुंबईसारख्या ठिकाणी कुठे आहे, बँगलोरला आहे, ह्या ठिकाणी जाऊन ते डोनेट केलं जातं. त्या ठिकाणी टेस्ट केली जाते, तुम्हाला अप्लाय करावं लागतं, तुम्हाला बोललं जातं. आणि संपूर्ण प्रक्रिया ही कायदेशीर असते. आणि तुम्ही ते स्पर्म डोनेट देताय आणि त्याचं मूल होतं, ह्याला सुद्धा कायदेशीर मान्यता आहे. त्याला कायद्याचं काय अडचण नाही, कुठलाही 2 नंबर नाही, काय नाही. पूर्ण 1 नंबर आहे. फक्त त्याचा वापर करून लोकांना लुबाडणारे बरेच आहेत मार्केटमध्ये. कोणाला 1 रुपया खर्च येत नाही, काय नाही. त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. ह्याच्यातून बऱ्यापैकी मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि का अजून काही माहिती हवी असेल तर एक एपिसोड त्यासाठी सेपरेट बनवेन. भाग जर बरा वाटला असेल ना तर तुम्हाला लाईक करायला काहीच अडचण नाही. रामकृष्ण हरी.